नांदगाव खंडेश्वर उपविभागाअंतर्गत ग्रामीण केंद्रामधील सालोड येथे थकीत विद्युत बिलाची वसुली करण्याकरता गेलेले महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती। या पथकामध्ये उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, सहाय्यक अभियंता राजेश तोमर, मनोज बनारसे, ग्रामीण वितरण कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे, सुधीर खुजनारे, गाडी चालक फिरोज खान पठाण हे होते। या हल्ल्याविरोधात आरोपींना अटक करून त्यांची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। अमरावती महावितरण परिमंडळ प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। तसेच नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना अडथळा व वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाविरोधात यापुढेही मोहीम सुरूच राहील। कर्मचाऱ्यांना परावृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तसेच उपविभागाअंतर्गत वीज चोरी मोहीम राबवून 4,53,000 दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।